अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे ऊस हंगामाच्या सुरुवातीला अडथळे निर्माण झाले आहेत। सलग पावसामुळे ऊस कापणी आणि वाहतूक यावर मोठा परिणाम होत असून साखर कारखान्यांना हंगाम नियोजित वेळेमध्ये सुरू करता येत नाही आहे। स्थानिक हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 2-3 दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून भात व इतर खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर ऊस उत्पादनावरही संकट ओढावले आहे। साखर कारखान्यांचे अधिकारी सांगतात की ओलसर हवेमुळे ऊसाचा गाळप प्रक्रियेवर परिणाम होत असून हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो आणि साखर उत्पादनामध्ये घट येऊ शकते। जिल्हा प्रशासनाने हवामानातील बदलावर लक्ष ठेवत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत। माझं नाव अमर संभाजी चेचर। या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। जी भात कापणीची आता हंगाम चालू आहे, पण या भात कापणीचा हंगाम या पावसामुळे मोहर ढकलला। त्याच्यामुळे जी भात कापा आलेली आहेत ती जमीन दुरुस्त झालेली आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसेच ऊस तोडणीचा हंगाम पण कारखाना लगेच चालू होणार होता, परंतु ह्या पावसामुळे सरीत पाणी तुंबल्यामुळे कारखाना पण मोहर ढकलण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं शेतकरी चारी बाजूने संकटात आलेला आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।